नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण आज अशा 12 चुका पाहणार आहोत की ज्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी बनवतात. म्हणून याला मी 12 काळ असं म्हणतो आहे. मित्रांनो, या चुका जर तुम्ही टाळल्या नाही तर या 12 चुका तुमच्यासाठी सुद्धा काळ ठरू शकतात. मग तुम्ही MPSC करत असाल, कंबाईनचे एक्झाम देत असाल, सरळ सेवेचे एक्झाम देत असाल, पोलीस भरती किंवा कोणतीही परीक्षा, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्ही जर या 12 चुका करता आहात ज्या आपण सध्या बघणार आहोत, त्या जर तुम्ही करत राहिलात तर मात्र तुमच्यासाठी त्या काळ बनून उभ्या राहतील. चला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बघा, कारण की एक चूक, याच्यातील एक चूक सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. मग या 12 चुका, आणि त्या होतात, त्या फेलर विद्यार्थ्यांकडून सातत्याने होतात, हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी या चुका निश्चित करत असणार आहात, त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. चला सुरुवात करूया पहिल्या चुकीपासून. सगळ्यात कमी महत्त्वाच्या चुकीकडून सगळ्यात जास्त महत्त्वाच्या चुकीकडे आपण चढत्या क्रमाने या ठिकाणी जाणार आहोत. पहिली चूक काय होते? पहिली चूक सांगतोय तुम्हाला. जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करतायत, जे कंबाईनचा अभ्यास करतायत, ज्या ठिकाणी पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे, बघा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. पूर्व आणि मेन्स एक्झाम आहे, इथे मॅक्झिमम विद्यार्थ्यांकडून चूक काय होती आहे, आम्ही फक्त पूर्वचाच अभ्यास करत बसतो. फार मोठी चूक आहे मित्रांनो. फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत राहायचा. 2-2 वर्ष झाले, 3-3 वर्ष झाले, पूर्व परीक्षेचा अभ्यास करत राहायचा. मुख्य परीक्षेला सुरुवातच करायची नाही. 2 वर्ष होऊन गेले, 3 वर्ष होऊन गेले. मी PSI करतो, मला कायद्याबद्दल काहीच माहीत नाही. मी STI करतो, मला अर्थशास्त्राच्या मुख्याचं काहीच माहीत नाही आहे. मी राज्यसेवा करतो, मला GS 1, 2, 3, 4चे नावही नीट माहीत नाही आहे. आणि मी राज्यसेवा तर करतोय. सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणून हिच्याकडे बघावं लागतं. ही तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. हिच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. फक्त पूर्वचा अभ्यास करत राहणे ही एक चूक आहे, हे आधी लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, करंट अफेअर्स. इथे चूक होते आहे. इथे चूक होते आहे. इथे चूक काय होते आहे? इथे चूक होते की करंट अफेअर्सच्या डेली नोट्स न काढणे. बघा, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. डेली नोट्स न काढणे. चला परीक्षा आली की मग मी एखादं इयरबुक घेईल, एखादं मासिक घेईल, 2-4 महिन्याची मासिकं एकत्र करेल आणि मी वेळेवर त्या ठिकाणी करंट अफेअर्सचा अभ्यास करून टाकेल. मला दररोज करंट अफेअर्स वाचायचं जीवावर येतं. मला दररोज जमत नाही, माझ्याकडून ती होत नाही. चालू घडामोडी ते दररोज चालत राहणारे आहेत. मला आज काय घडले, आजच्या आज संध्याकाळी त्या नोट डाऊन झाल्या पाहिजे किंवा उद्या नोट डाऊन झाल्या पाहिजे, माझी स्वतःची वही असली पाहिजे. मला ते जमतच नाही आहे. तुमच्या अपयशाचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण हे ठरू शकतं. पुढे तिसरा काळ तुमच्यासाठी काय बनू शकतो, फार विद्यार्थी मित्रांसाठी, कारण आपण बघतोय ग्रामीण भागातला खूप मोठा वर्ग या ठिकाणी आहे. MPSC, सरळ सेवा किंवा इतर परीक्षांची तयारी करणारा, आणि इथे मग इंग्लिशकडे दुर्लक्ष. मला माहीत आहे तुमच्या हृदयातील हे सगळे मुद्दे आहेत. अनुभवातून काढलेले, विविध अभ्यासाअंती निघालेले निष्कर्षातून काढलेले हे मुद्दे आहेत. इंग्लिशकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही काय म्हणतो, अरे इंग्लिशमध्ये मार्क्स कमी येत आहेत, इंग्लिशमध्ये गुण कमी येत आहेत. मात्र आम्ही हे सांगत नाही लोकांना की मी इंग्लिशचा अभ्यासच कमी करतो, मला इंग्लिश वाचायचं जीवावर येतं, मी इंग्लिशला वेळच देत नाही. इंग्लिशला वेळ न देणे, इंग्रजीकडे दुर्लक्ष करणे, इंग्रजीच्या व्याकरणाकडे, इंग्रजीच्या व्होकॅब्युलरीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी काळ ठरू शकतो. पुढे चौथा पॉईंट म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. फार जास्त विद्यार्थी मित्रांचा हा प्रॉब्लेम आहे की याची प्रॅक्टिसच करायची नाही आहे, याचा सराव न करणे. मग वेळेवर परीक्षा जवळ आली की मग आम्हाला कळतं, अरे हे तर वेळेवर होणारं नाहीच आहे. मात्र हे लवकर कळालं पाहिजे. डेली सराव आम्ही करत नाही आहे मॅथ रिझनिंगचा. दररोजचा सराव, प्रॅक्टिस न करणे, त्याचे टाईप न सोडवणे, त्याच्यावर चिंतन मनन न करणे, मॅथ रिझनिंग. काही जणांचा प्रॉब्लेम हा आहे, मॅथ रिझनिंग वाचायचं ते मॅथचे पुस्तकं वाचायचे, ते वाचायचे नसतात, ते वही पेन घेऊन सोडवावेच लागतात. पुढे 5व्या नंबरचा काळ काय बनू शकतो, हा फार महत्त्वाचा आहे. हा नवीन विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. इथे सल्ले घेत बसायचे, बस याला विचार त्याला विचार, अरे मी काय करू, मी कोणते पुस्तक घेऊ. गरजेपेक्षा जास्त सल्ले घेणे म्हणजे अभ्यास कमी आणि सल्ले जास्त. फार महत्त्वाचं वाक्य, नोटिंग करून घ्या हे मुद्दे. या चुका तुमच्याकडून होत आहेत का एकदा बघा. अभ्यास कमी, सल्ले जास्त. याला विचारायचं कोणते पुस्तक घेऊ, याला विचारायचे कोणते घेऊ, टॉपर्सचे सल्ले घे, याचे सल्ले घे, या शिक्षकाचे त्या शिक्षकाचे. अभ्यासाला वेळ नाही द्यायचा, मात्र इतकं जास्त पुस्तकांच्या थप्प्या मारून ठेवायच्या.
गरजेपेक्षा जास्त. सल्ले घेणं बंद करा, डायरेक्ट ॲक्शन सुरू करा. पुढे 6 नंबरचा काळ कोणता असू शकतो तुम्हाला या सल्ले घेण्यामधून जो पुढे तयार होतो ना तुमच्यासाठी, तो म्हणजे ढिगभर पुस्तकं. बघा, या ठिकाणी असं म्हणणं नाही की पुस्तकं घेऊ नका, पुस्तकं घ्या, पण कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचणे हे ब्रीद तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही पुस्तकांची एवढी थप्पी मारून ठेवतायत की तुमच्या डोक्यावर बर्डन येतं आहे, तुम्हाला कळत नाही अरे मी काय वाचू. इतिहासाचे काही जणांकडे 5-5, 6-6 पुस्तकं आहेत, इतके जास्त पुस्तकं की किती वाचलं डोक्याच्या वरून जाणार आहे. काय वाचावं, रिव्हिजन कमी होतात. ढिगभर पुस्तकं झाले, रिव्हिजन कमी होतात, आणि रिव्हिजन कमी झाल्या की तुमच्या सिली मिस्टेक्स वाढतात, तुमच्या लक्षात राहण्यास प्रॉब्लेम होतात, मग तुमच्या लक्षात राहत नाही. ढिगभर पुस्तकं तुमच्यासाठी काळ ठरवू शकतात. कमीत कमी पुस्तकं, त्यावर तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. पुढे 7वा काळ काय असू शकतो, MCQज सोडवण्याचा आळस. आम्हाला कळतं पण वळत नाही. आम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत असू द्या, MPSC, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती, आम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवायचे हे आम्हाला कळतं. आम्हाला सराव प्रश्न सोडवायचे आहे, आम्हाला बघायचं आहे मला किती मार्क्स येतात, मी कोणत्या विषयामध्ये चुकतो, आम्हाला हे माहिती आहे. आम्ही सल्ले ऐकतो, आम्हाला हे आमच्या डोक्यातही असतं की MCQची प्रॅक्टिस केली पाहिजे. आम्ही दुसऱ्यांनाही सांगतो की अरे MCQ फार महत्त्वाचे, मात्र आमच्याकडून सोडवले जात नाही. आम्ही सोडवत नाही, डेली सोडवत नाही, 2 दिवस सोडवल्यानंतर थांबून जातो. बघा, काळ बनू शकते ही अत्यंत वाईट सवय, चूक आहे ही MCQज न सोडवणे. पुढे 8वा काळ काय बनू शकतो, अपयशी विद्यार्थ्यांमध्ये हे सातत्याने दिसतं तुम्हाला. 8वा काळ क्रमिक पुस्तकांपासून सुरुवात न करणे. प्रामाणिकपणे सांगा की मी सुद्धा ही चूक केली आहे. क्रमिक पुस्तकं बाजूला, मार्केटमध्ये जायचं, मोठे मोठे पुस्तक घ्यायचे, संदर्भ ग्रंथ घ्यायचे, ती वाचायला सुरुवात करायची. डोक्याच्या वरून जातो, 2 वर्ष काही कळतच नाही. ग्रोवर काय आहे, लक्ष्मीकांत काय आहे, आधी क्रमिक पुस्तकं आम्ही दुर्लक्षित करतो. क्रमिक पुस्तकं कोणती वाचायची तेच आम्हाला माहीत नसतं. या सगळ्या बाबी जर होत असतील तर ही सुद्धा एक मोठी चूक आहे. पुढे 9वा काळ तुमच्यासाठी काय असू शकतो, फक्त प्लॅन 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 प्लॅन, नो अंमलबजावणी. बघा, आज नियोजन केलंय, मोठं कागदावर लिहून ठेवलंय, उद्या 5 वाजता उठायचं आहे, 8ला हे करायचं, 3 तास हे, 4 तास ते, उद्या 5चा अलार्म वाजतो, मी उठतच नाही. 6 होतात, 7 होतात, 8 वाजतात, कधी कधी 12 वाजून जातात माझे. प्लॅन केलाय मात्र त्याला फॉलो करत नाही मी. खूप जणांच्या बाबतीत घडतं, आणि ज्यांच्या बाबतीत हे घडतं ते अपयशाच्या दिशेने निघालेले असतात. 10वा काळ काय असू शकतो, फक्त आरंभशूरता. फार महत्त्वाचं आहे. या वाक्यामध्ये खूप, या शब्दामध्ये किंवा या मुद्द्यात फार दम आहे. आरंभशूरता. मला सुरुवात करायची, सुरुवातीला खूप जोश दाखवला जातो, मी डेप्युटी कलेक्टर बनणार, मी PSI बनणार, असं होणार तसं होणार. 1 वर्ष निघलं की आपोआप हवा कमी होते, दुसरं वर्ष निघलं की आणखी हवा कमी होते, पंक्चर होण्याच्या मार्गावर येतात काही जण. सुरुवातीला जेवढं जास्त जोश असतो तो नंतर टिकत नाही, आणि असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर मात्र ती धोक्याची घंटा आहे. पुढे 11वा नंबरचा काळ, ही पुढची काळ 2 फार महत्त्वाची आहे. इथे मित्र गरजेपेक्षा जास्त टाइमपास मित्र बनवणे. काय म्हणतो मी याला, टाइमपास मित्र. कारण मित्रांमध्ये 2 प्रकार आहे. काही इतके सिरियस मित्र आहेत. मित्र आपल्यापेक्षा हुशार असले पाहिजे, आपल्यापेक्षा हुशार, आपल्यापेक्षा पुढचे असले पाहिजे. नाहीतर मग मी वासरात लंगडी शहाणी काय बनण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर मग तुमचा तोटा होतोय. चल रे चहा प्यायला जाऊ, चल रे पिक्चर बघायला जाऊ, चल रे फिरायला जाऊ, चला ट्रेकिंग करू. मित्रांनो, एखाद्या वेळेस ठीक आहे, मात्र जर तुमच्या अभ्यासापेक्षा मित्र तुमचं जास्त टाईम खात असतील तर मला वाटतं तो तुमच्यासाठी ते काळ बनणार आहेत. कटू आहे पण सत्य आहे. अपयशी विद्यार्थ्यांमध्ये या मुद्द्याला फार महत्त्व आहे. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणतोय माझ्या मते, नोट्स न काढणे. नक्कीच तुम्ही म्हणत असाल सर, काही टॉपर्स म्हणतात मी नोट्स काढल्या नव्हत्या, मात्र तुम्हाला जर सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, तुम्हाला लास्ट रिव्हिजनला त्या ठिकाणी स्मार्टली जायचं असेल तर तुम्हाला नोट्स काढावे लागतील. कारण की तुम्ही परीक्षांचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा रिव्हिजनला फार महत्त्व आहे. आणि इथे अपयशी विद्यार्थ्यांचं काय होतं आहे, हे नोट्स काढत नाही आहे. नोट्स काढायचं जीवावर येतं आहे, बसण्याचं जीवावर येतं आहे, एका ठिकाणी बैठक मारण्याचं जीवावर येतं आहे, वरच्यावर वाचून टाकायचं, वाचलं की विसरून जातं आहे.
डोक्यात घुसत नाही आहे, मात्र नोट्स काढल्या की आम्हाला ते मुद्दे रिवाईज करता येतात. रिवाईज केले की ते मुद्दे चांगले लक्षात राहतात. मात्र ही चूक करत राहतात अपयशी विद्यार्थी आणि ते पुन्हा पुन्हा अपयशी होत राहतात. मित्रांनो, हे 12 काळा आहेत. नोटिंग करून ठेवा, आपल्या मनामध्ये ठेवा आणि या 12 काळांपासून वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला असेच मोटिवेशनल व्हिडिओज, अभ्यासविषयक व्हिडिओज या चॅनलवर भेटत राहतील. निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि अभ्यास करत राहा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.